गोल्डवर आपण खूप बोलतो. गोल्डचे लेव्हल्स बघतो. त्यावर इम्पॅक्ट करणारे फॅक्टर्स बोलतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की गोल्डपेक्षा जास्त काही ज्वेलरी कंपनींनी रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळेच आपण आज बघणार आहोत, की गोल्ड आणि गोल्ड किंवा ज्वेलरी कंपनीमधला बेसिक फरक काय आहे? कोणते शेअर्स असे आहेत, ज्यांनी गोल्डपेक्षा जास्त रिटर्न्स ऐतिहासिकदृष्ट्या दिले आहेत? जास्त रिटर्न्स देण्यामागचं कारण काय होतं? यापुढेही असे रिटर्न्स मिळतील की नाही, हे बघण्यासाठी कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे ठरू शकतात? आणि शेवटी मी सांगणार आहे, की मला इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्ड आवडतं की गोल्ड किंवा ज्वेलरी कंपन्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण हा फरक समजून घेऊया, की गोल्ड आणि ज्वेलरी कंपनीमधला बेसिक फरक काय आहे. आणि यामध्ये तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्या एक एक करून आपण पुढे समजून घेऊ. जेव्हा तुम्ही फिजिकल किंवा डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हा तुमचा रिटर्न 100% फक्त आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरावर डिपेंड असतो. सोन्याचा भाव 10% वाढला तर तुमची इन्व्हेस्टमेंट पण साधारण तेवढीच वाढणार. कारण गोल्ड हा एक निर्जीव कमॉडिटी ॲसेट आहे. सोन्यामध्ये स्वतःहून नवीन संपत्ती तयार करण्याचं किंवा कंपाऊंडिंग करण्याचं कोणतंही मॅजिक नसतं. ते फक्त महागाई विरुद्ध तुमच्या पैशांचं रक्षण करतं. पण या उलट जेव्हा तुम्ही एखाद्या ज्वेलरी कंपनीचा शेअर खरेदी करता, तेव्हा तुम्ही फक्त एका धातूमध्ये नाही तर एका डायनामिक आणि जिवंत बिझनेसमध्ये भागीदारी करत असता. कारण ही कंपनी फक्त सोनं विकत नाही, तर साध्या दागिन्यांवर 6% ते 12% मेकिंग चार्जेस कमावते आणि नफ्याचा खरा खेळ असलेल्या डायमंड आणि स्टडेड ज्वेलरीमधून तब्बल 65% पर्यंतचे हाय ग्रॉस मार्जिन्स पॉकेट करते. या कंपन्या फ्रँचाइज मॉडेल वापरून दरवर्षी वेगाने नवीन स्टोअर्स सुरू करतात, ज्यामुळे नवीन कस्टमर्स आणि नवीन रेव्हेन्यू जोडला जातो. एवढंच नाही तर जसा सेल्स वाढतो तसा कंपनीचा फिक्स्ड एक्सपेन्सेस म्हणजे भाडं, पगार तेवढाच राहत असल्यामुळे त्यांचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वेगाने फुगतो आणि नेट प्रॉफिट रॉकेट सारखा वाढतो. या बिझनेस मॉडेलचा एक मोठा छुपा फायदा म्हणजे इन्व्हेंटरी गेन्स. जेव्हा बाजारात अचानक सोन्याचे भाव वाढतात, तेव्हा कंपन्यांच्या लॉकरमध्ये आधीच पडून असलेल्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू आपोआप वाढते, ज्यामुळे कोणताही एक्स्ट्रा खर्च न करता कंपनीचा प्रॉफिट थेट वाढतो, जो सोन्याच्या किमतीपेक्षा खूप वेगाने वाढू शकतो. म्हणूनच काही वेळा सोन्याचा भाव स्थिर किंवा शांत असतानाही एखाद्या चांगल्या ज्वेलरी कंपनीचा शेअर त्यांच्या रेव्हेन्यू ग्रोथ, मार्केट शेअर आणि एक्सपॅन्शनमुळे खूप मोठे रिटर्न्स देऊन जातो. पण याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. जर कंपनीच्या मॅनेजमेंटने चुकीचे निर्णय घेतले, मार्केटमधील तगड्या स्पर्धेमुळे मार्जिन्स कमी झाले किंवा व्यवसायावर कर्ज वाढलं, तर सोन्याची किंमत वाढत असतानाही त्या कंपनीचा शेअर घसरू शकतो. म्हणूनच गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुमचा विश्वास सोन्याच्या जागतिक किमतीवर असतो, तर ज्वेलरी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुमचा विश्वास त्या कंपनीच्या फ्युचर ग्रोथवर, एफिशियन्सीवर आणि मॅनेजमेंटवर असतो. थोडक्यात सांगायचं तर गोल्ड हे संकटाच्या काळात तुमच्या पैशांचं रक्षण करणारी एक सेफ ढाल आहे, तर ज्वेलरी कंपनीचा शेअर हा सोन्याच्या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन तुमच्या संपत्तीत अनेक पटीने भर घडणारा एक वेगाने धावणारा रथ आहे. गरज आहे ती फक्त योग्य अभ्यासाची आणि महागड्या व्हॅल्युएशनचा ट्रॅप ओळखण्याची. आता कोणत्या प्रमुख गोल्ड किंवा ज्वेलरी कंपनीने गोल्डच्या तुलनेत कसे रिटर्न्स दिले आहेत ते एक एक करून बघूयात. आता इथे आपण गोल्ड बरोबर तुलना करण्यासाठी 3 प्रमुख गोल्ड किंवा ज्वेलरी कंपन्या घेतल्या आहेत. त्या म्हणजे टायटन, कल्याण ज्वेलर्स आणि पीसी ज्वेलर. आणि आपली मराठमोळी पीएनजी ज्वेलर्स आपण सध्या या कंपॅरिझनमध्ये घेतलेली नाही, कारण कंपनीला लिस्ट होऊन अजून 2 वर्षे सुद्धा पूर्ण झालेली नाहीत. आता आकड्यांकडे जर आपण पर्सेंटेजच्या दृष्टीने पाहिलं तर चित्र एकदम क्लिअर होतं. 2021 ते 2025च्या काळात गोल्डने जवळपास 88% रिटर्न दिलाय आणि 2025 ते 2026 या एकाच वर्षात सुमारे 19% रिटर्न मिळालाय. म्हणजेच गोल्डने एकदम कन्सिस्टंटली रिटर्न्स दिलेत. पण जर टायटनकडे पाहिलं तर याच 5 वर्षांच्या काळात कंपनीने तब्बल 100% रिटर्न दिलाय, जो गोल्डपेक्षाही जास्त आहे. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मागच्या एका वर्षातही टायटनने सुमारे 34% रिटर्न दिलाय, जो गोल्डच्या 19% रिटर्नपेक्षा खूप जास्त आहे. दुसरीकडे कल्याण ज्वेलर्सने तर 2021 ते 2025 दरम्यान तब्बल 708%चा छप्परफाड रिटर्न दिला. मात्र मागच्या एका वर्षात हा शेअर सुमारे 10%ने खाली आलाय. म्हणजेच लॉंग टर्म रिटर्न्स उत्कृष्ट असले तरी शॉर्ट टर्ममध्ये यात खूप मोठे अप्स अँड डाऊन्स असू शकतात. पीसी ज्वेलरचं उदाहरणही अगदी असंच आहे. या शेअरने 5 वर्षात 614% रिटर्न दिला, पण मागच्या एका वर्षात यात जवळपास 42% घसरण झाली आहे. त्यामुळे अख्खा सेक्टर चांगला आहे
म्हणून प्रत्येक कंपनी चांगली कामगिरी करेलच असं अजिबात नसतं. या पूर्ण कंपॅरिझनमधून एक गोष्ट एकदम क्लिअर होते. गोल्डने क्लिअर आणि स्टेबल रिटर्न्स दिलेत. तर चांगल्या ज्वेलरी कंपनीज गोल्डपेक्षा अनेक पटीने जास्त रिटर्न्स देऊ शकतात. पण त्यासाठी योग्य स्टॉक निवडणं आणि कंपनीच्या बिझनेसचा डीप स्टडी करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता प्रश्न येतो की काही ज्वेलरी कंपनीजने गोल्डपेक्षा जास्त रिटर्न्स कसे दिले? यामागे अनेक कारणं आहेत आणि बिलीव्ह मी, ह्या कारणांचा अभ्यास इन्व्हेस्टमेंट सायकोलॉजीच्या दृष्टीने सुद्धा खूप भारी असेल. तर पहिलं मेजर कारण म्हणजे अनऑर्गनाइज्ड ते ऑर्गनाइज्ड मार्केट शिफ्ट. पूर्वी लोक लोकल सोनाराकडून दागिने घ्यायचे, पण आता हॉलमार्किंग, BIS सर्टिफिकेशन आणि ट्रान्सपरंट बायबॅक पॉलिसीमुळे ग्राहक मोठ्या ब्रँडेड कंपनीजकडे शिफ्ट होत आहेत. दुसरं म्हणजे रायझिंग डिस्पोजेबल इन्कम आणि लाईफस्टाईल चेंज. लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे लग्न आणि सणांव्यतिरिक्त आता वर्किंग महिलांसाठी एव्हरीडे वेअर लाईटवेट ज्वेलरीचा एक नवीन ट्रेंड सुरू झालाय, ज्यामुळे वर्षभर खरेदी चालू असते. तिसरं कारण म्हणजे ॲसेट लाईट फ्रँचाईज मॉडेल. टायटन आणि कल्याण सारखे ब्रँड्स आता स्वतःचा प्रचंड पैसा न लावता फ्रँचायझी मॉडेलवर वेगाने नवीन स्टोअर सुरू करत आहेत, ज्यामुळे कंपन्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आणि प्रॉफिट दोन्ही खूप वाढतोय. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा हाय मार्जिन बिझनेस मेट्रिक्स. या कंपन्या फक्त रॉ गोल्ड विकत नाहीत, तर नफ्याचा खरा खेळ डायमंड आणि जेमस्टोन स्टडेड ज्वेलरीचा आहे, जिथे कंपन्यांना 60% ते 70% पर्यंत प्रचंड मार्जिन मिळतं. सोबतच भारी मेकिंग चार्जेस आणि ब्रँड प्रीमियममुळे त्यांची प्रॉफिट ग्रोथ नेहमीच जास्त राहते. शेवटचा एक छुपा फायदा म्हणजे इन्व्हेंटरी गेन्स. जेव्हा बाजारात अचानक सोन्याचे भाव वाढतात, तेव्हा कंपन्यांच्या लॉकरमध्ये आधीच पडून असलेल्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू आपोआप वाढते. यामुळे कोणताही एक्स्ट्रा खर्च न करता कंपन्यांची ॲसेट व्हॅल्यू आणि प्रॉफिट सातत्याने वाढत राहतात. म्हणूनच गोल्ड हे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून बेस्ट आहे. पण जर तुम्हाला सोन्याच्या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन जास्त रिटर्न्स कमवायचे असतील, तर ब्रँडेड ज्वेलरी शेअर्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ॲडवाईज नाही. आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहोत, शेअर्सचे नाही. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्या. आता भविष्यातही असेच रिटर्न्स मिळत राहतील का? तर त्यासाठी गुंतवणूकदारांना ह्या कंपन्यांच्या चॅलेंजेसकडे लक्ष द्यावं लागेल. पहिलं म्हणजे सेम स्टोअर सेल्स ग्रोथ. कारण फक्त नवीन दुकानं उघडून चालत नाही, तर जुन्या झालेल्या दुकानांमधून दरवर्षी किती नवीन विक्री वाढतेय हे महत्वाचं आहे. जुनी दुकानं थंड पडली तर कंपनीचा खेळ बिघडू शकतो. दुसरं म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांची तगडी स्पर्धा. कारण आता फक्त टायटन किंवा कल्याण नाही, तर आदित्य बिर्ला ग्रुपतर्फे नॉवेल ज्वेल्स सारखे मोठे जायंट सुद्धा अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून उतरलेत, ज्यामुळे मार्जिन्स कमी होऊन नफ्यावर थेट परिणाम होऊ शकतो. तिसरं आव्हान आहे डिजिटल आणि ओमनी चॅनेल प्लेचं. कारण आजची नवीन जेन जी आणि मिलेनियल्स पिढी दुकानात तासनतास बसण्याऐवजी ऑनलाईन डिझाईन्स पाहणे पसंत करते, ज्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ज्यांचे ॲप्स भारी असतील त्या कंपन्या लवकर बाजी मारतील. आणि सर्वात मोठा ट्रॅप आहे एक्सपेन्सिव्ह व्हॅल्युएशन. कंपनी कितीही भारी असली तरी जर तिचा शेअर आधीच अवाढव्य भावात ट्रेड होत असेल, तर तिथून पुढे तुमचे पैसे डबल व्हायला खूप जास्त काळ लागतो किंवा रिटर्न्स लिमिट राहतात. थोडक्यात सांगायचं तर हे सर्व रिस्क फॅक्टर्स लक्षात घेऊन ज्वेलरी शेअर्समध्ये हाय ग्रोथ पोटेन्शियल नक्कीच आहे, पण भविष्यात योग्य रिटर्न्स मिळवण्यासाठी सेक्टरच्या वाढीसोबतच कंपनीच्या योग्य व्हॅल्युएशनचा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. तर शेवटी मला इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्ड चांगलं वाटतं की ज्वेलरी कंपनीज? जर मला पोर्टफोलिओ स्टेबिलिटी, इन्फ्लेशन हेज आणि संकटाच्या काळात एकदम सेफ्टी हवी असेल, तर मी नक्कीच गोल्डला पहिली प्रायोरिटी देईन. पण जर माझा उद्देश लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन असेल आणि मला वेगाने वाढणाऱ्या बिझनेसचा फायदा घ्यायचा असेल, तर मजबूत फंडामेंटल्स असलेल्या ज्वेलरी कंपनीज मला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. म्हणून माझ्यासाठी हा गोल्ड विरुद्ध ज्वेलरी कंपनी असा कोणताही वाद नाहीये. माझ्या मते गोल्ड प्लस स्ट्रॉंग ज्वेलरी कंपनीज असं कॉम्बिनेशन ठेवण्यामध्येच खरी हुशारी आहे. कारण गोल्ड तुम्हाला चांगली सुरक्षितता देतं, तर दुसरीकडे एक चांगली ज्वेलरी कंपनी तुम्हाला वेल्थ क्रिएशनची मोठी संधी देते. आता तुम्ही मला खाली कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की काय निवडाल, गोल्ड की ज्वेलरी कंपनी, आणि त्यामागचं कारण काय? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.